अंपायरचा प्लेचा इशारा. या प्लेचा इशारा पंचांचा. आमचे ऑफिशियल्स पाहतो आपण प्रवीण सुतार आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण स्क्वेअर लेग पंचामध्ये हितेजी गणेशकर जे ऑफिशियल्स पंच आहेत या स्पर्धेसाठी. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंच आमच्या बाजूला वळतील. यस अंपायर्स डॉट बॉल आहे. इकडे पाहायला हा चेंडू स्पर्श झाला होता पण रिप्लेमध्ये पाहूया. यस टोला लागला होता. जो मागचा टो आहे शूजचा त्या टोला हा चेंडू ब्रश झाला होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो आपण व्हाईटचा आहे. यावर त्याच्यामध्ये पाहतो आपण स्कोर कार्ड ओपन होते. बघा लेग स्टंपच्या बाजूने हा चेंडू निघून गेला होता. रिप्लेमध्ये पाहिलं आपण स्टंपच्या बाजूने हा चेंडू निघून गेलाय. व्हाईट बॉल आहे. व्हाईटने पाहिलं तर स्कोर कार्ड ओपन होते एक या आकड्यावरती. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू होता. स्लॉक केला या बॉलला. फिल्डर आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. रिप्लेमध्ये सुद्धा पहा आपण फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगली दिशा निवडली यावेळेस बॅट्समनने. गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिकडे आउटफिल्डचा सुद्धा फायदा मिळालाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. 4 धावा आल्यात आणि या 4 धावेने धावफलक आपण पाहतो 5 वरती जाऊन पोहोचते. बघा दुसऱ्याच बॉलवरती आपण चौकार पाहिलाय. फलंदाज सनी यांच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील नक्की जोरात केली होती पण तो अंपायरवरती पाहिलं तर आपण कोणताही प्रभाव पडला नाही. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. बघा पंचांचं थोडंसं लेट रिॲक्शन आलं परंतु आमच्या समोर स्क्रीन लागले त्याच कारणास्तव आम्हाला क्लिअर कट दिसते की काय घडते आणि काय बिघडते. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता बॅट्समननी पण तो बॅट पाहिले तर अगोदरच फिरली होती आणि हा बॉल त्यानंतर निघून गेलाय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. मिस्टामिंग झालाय. बघा चेंडूने उंची जास्त घातली होती. लांबी कमी आणि नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा आउटफील्ड थोडंसं स्लो आहे त्या ठिकाणी. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. सॉरी 3 धावा पळून पूर्ण केल्यात. या 3 धावा या 3 धावांनी धावफलक आपण पाहतोय 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. मग या षटकाचा विचार केला पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू व्हाईट. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये. त्यानंतर पाहिलं तर एक लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव आली. त्यानंतर पाहिलं तर 3 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटने आपण पाहतोय चेंडूला खेळून काढला. ऑन साईडला फिल्डर आहे तिकडे. थोडंसं फंबल झालं. त्याचा फायदा पाहिला तर सिंगलचं रूपांतरण डबलमध्ये होताना पाहतोय. चांगले रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये. षटकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 11 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश सोमन यांना पाहतोय पण बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं सांगे की दुसरं षटक घेऊन. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तेच तर्रार. अचूक लाईन वरती हा चेंडू हाताळताना पाहिला आपण रुपेश यांना. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय.
यावेळेस कोलगट टप्प्याच्या डोकून करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला हा ड्राईव्ह केलाय, पुश केलाय आणि खुश केलाय. एक सिंगल धाव येते. सिंगल धावाने धावफलक पाहता पण 12 वर जाऊन पोहोचते. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. रुपेश यावेळेस बॉल सरळ गेला डी झोन मध्ये एका धावेसाठी. त्याच्या टोला लागला होता बॉल आणि सरळ निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटच्या टोला लागला होता वरच्या. बॅटला चेंडू ब्रश करून हा निघून गेला होता. सन्मान्य शरदजी फर्ले साहेबांना विनंती करतोय की त्यांनी कृपया करून आमचे VHB डाईजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांची मुलगी पहिले तर त्यांची मुलगी BSF मध्ये आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये जाऊया. या अगोदरच्या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा, या 2 धावांनी धाव फलक पाहतो आपण 15 वर जाऊन पोहोचते. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो 15 वर जाऊन पोहोचलाय. थोडी स्लो आणि संत गतीने धावसंख्या पुढे चालली आहे, कारण पाहतो आपण दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 वर आहे. एकही गडी आपण पाहिलं तर विकेट गमावली नाही घोरतपाडा संघाने, परंतु तो मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक चांगला टोटल इकडे सेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. याच दरम्यान आपण पाहिलं तर अजून एका चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला पाहिला रुपेश यांना. अचूक लाईन आणि लेनचा वापर केला यावेळेस साईलून डोंगरीपाडा संघाने. बघा फिंगर रोल थोडीशी केली होती. ऑफकटरचा मारा केला होता गोलंदाज रुपेश यांनी. पुढचा बॉल यावेळेस फक्त पुश केलाय. कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. फील्ड करून थ्रो केला तो पण एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. षटक संपते दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 8च्या सरासरीने चाललाय. 16 वर जाऊन पोहोचते. 16 रन्स विदाउट लॉस. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8ची सरासरी ही आपल्याला स्कोअर कार्डवरती दिसते. 16 धावा ही धावफलकावरती लागली आहे. तिसरं षटक हाताळण्याकरता प्रकाश बाळी, अंकुश पांढरा जो गोरातपाडा संघाचा एक अष्टपैलू आणि महत्वाचा खेळाडू आहे. त्यासाठी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव हाताला लागलाय. प्रकाश भाळगी आपण हा गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात त्याने केली तिसऱ्या षटकाला. साईटला फटका त्या खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विजय माळी. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार, आलाय खणखणीत चौकार. बघा गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला. तिकडे इथे पाहतोय मस्टाबिंग क्षेत्ररक्षक यष्टरक्षक चेंडूच्या खाली आपण पाहतोय फंबल झाला. दुसरा अटॅम्प आणि हा झेल सुटला गेला. तिकडे एक सिंगल धावाळी धावसंख्या 1ने स्कोर कार्ड हा पुढे सरसावला जातोय. 21च्या धावसंख्येवरती बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दर्शवलं जातं. बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू येऊन लागला. यष्टरक्षक महेश तिकडे पोहोचले होते. पहिला अटॅम्प, दुसरा अटॅम्प आणि तिसरा अटॅम्प देखील तिकडे सुटला.
आणि व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. या षटकातील आपण विचार केला चौथा बॉल घेऊन गोलंदाज प्रकाश सज्ज असतील. यावेळेस बघा ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू आलाय. पूर्णपणे यावेळेस पाहिलं तर रोखून ठेवलाय डोंगरीपाडा संघाने गोरखपाडा संघाला, कारण मोठे फटके कोणते येऊन दिले नाहीत. एक चौकार नक्की झाला होता, परंतु पाहिलं तर या मॅचमध्ये ना या पहिल्या इनिंगमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलाय. अजून एक पाहिलं तर डॉट चेंडू आलाय, म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त इथे पाहिलं तर 22 धावा इथे स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रकाश यांनी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मस्त टायमिंग आहे बघा. शतरक्षक चेंडू खाली आलाय आणि सुंदर झेल संपतो इथे फलंदाज सनी यांचा खेळ. विकेट डाऊन. मग 3 षटक झालं. 3 षटकानंतर धावफलक का पाहतोय फक्त आणि फक्त 22 वर जाऊन पोहोचलाय. 2 खेळाडू पाहिले तर तंबूच्या आश्रयाला गेलेत गोरखपाडा संघाचे. शेवटच्या षटक हाताळणारे गोलंदाज सज्ज असतील. विनोद येतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन विनोद बॉलिंग एंड वरती. पहिला बॉल या षटकातील हाफ ट्रॅकवर होता. पोल केलाय. फटका तर फसलाय. शतरक्षक चेंडू खाली पोहोचलाय. बघा झेल घेणं गरजेचं होतं. हा कॅच सुटलाय. आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये आपण पाहतोय शतरक्षक तिकडे तैनात होते, पण त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि चुकी झाल्यानंतर पाहिलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. या 2 धावा म्हणजे पाहतो आपण 24 वरती धावफलक जाऊन पोहोचते. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक 40चा आकडा नक्कीच पार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल विनोदांचा स्ट्राईकला फलंदाज बघा अंपायरकडे आपण पाहतोय दाद मागली जाते. यस पंचांनी रिव्ह्यूसाठी रेफर केलाय. बॅटिंग करत संघाकडून हा रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईटसाठी. बघूया आपण तिसरा पंचांकडे वळूया. यस फेअर डिलिव्हरी असेल. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असते यावेळेस दर्शविलंय डोंगरीपाडा संघाने. पूर्णपणे बॅकफुटवरती नेऊन ठेवले या पहिल्या इनिंगमध्ये. कुठे मोठे फटके जास्त येऊन दिले नाही आहेत. सिंगल डबलवरती जास्त भर दिला जातो या पहिल्या इनिंगमध्ये. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंगमधील.
यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण उजव्या रेषेच्या भरपूर बाहेर पंचांच्या इशारा वाईटचा येतोय. एक अवाजदार धाव स्कोर बोर्डवर ऍड होताना पाहतोय. बघा थोडंसं कानमंत्र सुद्धा दिला जातोय कारण तो पण आउटसाइड ऑप्शनचा मारा नक्कीच केला जातोय या षटकामध्ये. अंकुशसाठी आपण पाहतोय पुढचा बॉल घेऊन विनोद पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेस पाहतोय आपण दांडी 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 गल फलंदाज बाद. ये पागडी माला गे मुरन पाखडा ज प्यारा एक सारखी काचडी हात धुंदली दिल खवाला. ये पागडी माला गे मुरन पाखडा ज प्यारा एक सारखी काचडी हात धुंदली दिल खवाला. हे घुम घुम मांदल वाजे घुगरा बांधीन नाचे हमारी धुंधली नी हर भया दोषी दोषी इनी दुनिया ने मालिक हम आदिवासी. हमारी धुंधली नी हर भया दोषी दोषी इनी दुनिया ने मालिक हम आदिवासी. बघा रिप्ले मध्ये पहा आपण गोल्डन स्पॉटून स्टंपच्या टोला हा चेंडू जाऊन लागला गेले. ऑफ स्टेप आपण पाहतोय उद्ध्वस्त केली गेली या बॉलवरती आणि फलंदाजाला तंबूच्या आसाला पाठवलाय. न्यू बॅटर पाहतोय आपण धाकट्या हडळ 28 मॅचेस मध्ये आपण पाहतोय 117 धावा बनवल्यात. स्ट्राईक रेट पाहिलं तर 114चा आहे. बलिरामजी हडळ यांना आम्ही आमंत्रित करतोय कृपया करून त्यांनी या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बळीरामजी हडियर साहेबांना आम्ही विनंती करतोय त्याने कृपया करून आमचे VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या पाहतो पण 26 वर जाऊन पोहोचते. शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारला गेला आहे यावेळेस पाहिलं तर वगाव स्पोर्ट्स गोरातपाडा संघाने. यावेळेस ओव्हरपिच होता पुल केलाय फटका तर फसलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण शतरक्षक पाहतो तिकडे तैनात आहेत. विकी होते आणि सुंदर झेल आणि फलंदाज होतोय फेल. अजून एक विकेट पाहतो शेवटच्या बॉलवरती डाऊन होताना पाहतोय. दारवाले डवरनी बायको केली दारवाले डवरनी बायको केली केली तर केली पण डोसली गेली केली तर केली पण डोसली गेली. दारवाले डवरनी बायको केली दारवाले डवरनी बायको केली केली तर केली पण डोसली गेली केली तर केली पण डोसली गेली. जाऊन दीपक बघा पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये धावा पाहिल्या आपण 26 वरती जाऊन पोहोचलाय. 27 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय 4 षटकामध्ये. आणि 27 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. सत्तावीस धावांचा टार्गेट सेट केलाय 24 चेंडूमध्ये. सजनी आली डोंगराले नाचते सजनी हिरवे ते मलात नाचते सजनी हिरवे ते रानात. कानाले गोड लगेच तो आवाज
येतो दिनाचे माल याद करून देतो नाचते सजनी हिरवे ते मला तर नाचते सजनी हिरवे ते रानात अवनी सरली पाणी हो पडला दिनाची तुझी आठवण ये डोंगराचे बल्लाटात मिलाय मला इजोना नाचते सजनी हिरवे ते मला तर नाचते. क्या बात आहे. डीजे महेंद्र यांच्या माध्यमातून हे वाजवलं गेलेलं गाणं आणि आपल्या आदिवासी भाषेमध्ये एक सुंदर असं विणलेलं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. दरम्यान मॅच सुरू आहे वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा आणि साई 11 डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान. लक्ष जे ठेवलं आहे ते 24 चेंडूमध्ये 27 धावा करण्याचं लक्ष हे समोर ठेवलेलं आहे. महेंद्र आणि हरेश्वर दुधावडे, महेंद्र पानेरा आणि हरेश्वर दुधावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 27 धावांचं अवघड टार्गेट आपण सांगू शकतो. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्रीनमध्ये पाहतोय. हितेश गणेशकर मॅम फ्रॉम वसई तर आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून प्रवीण सुतार यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू सनी यांच्या माध्यमातून खेळला टाकलेला हा चेंडू चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एका धावेचा अवधी हा नक्कीच बघायला मिळतोय. तर करंट रन रेट आहे जे 6.00चं आणि रिक्वायर्ड रन रेट जे आहे 6.78चं असेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आणि हरेश्वर. तर साई 11 डोंगरीपाडा संघाला आता जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 27चं जे टार्गेट आहे ते अशाच पद्धतीने पूर्ण करावं लागेल. आणि जर हा सामना समोरचा संघ जो आहे त्या समोरच्या संघाने वाघोबा स्पोर्ट्स गोरतपाडा संघाने जर जिंकला तर एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळू शकते. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी सनी याच्या माध्यमातून. बघा पहिला चेंडू चांगला टाकल्याच्या नंतर काय सुंदर चेंडू टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय खाली फक्त सोडून दिलं गेलं आणि काय जबरदस्त गोलंदाजी. पॅटर्न पॅटच्या बंद चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टांच्या वर्ण जातोय आणि जबरदस्त एक चेंडूची हाताळणी या ठिकाणी गोलंदाज सनी याच्या माध्यमातून. राऊंड द विकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. ऑन साईडच्या दिशेनं शतरक्षक आहे तिकडे. मात्र ही जी समुद्राच्या लाटाप्रमाणे असलेली जी आउटफील्ड आहे ती पार करून त्यांना शतरक्षण करावं लागतंय. या पद्धतीची आउटफील्ड आपण जर पाहिली तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सहसा बघायला मिळत असते. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती लागले जातात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा सामना. टार्गेट जे आहे ते 27 धावांचं टार्गेट आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जे आस्किंग रन रेट आहे मागणी आहे धावसंख्येची ती प्रति षटकामागे 6.86ची सध्या तरी पाहायला मिळते. भरपूर स्क्वेअर मारा केला जातोय. इथे एक डिक्लेअरच्या रूपानं धाव मिळेल आणि एक मला वाटते वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. भरपूर लांब शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता सनी याने. मात्र हरेश्वर याने सहजासहजी शेवटची सोडून दिला आणि वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. बघा तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि या धावा कमी आहेत त्या राखायच्या असतील तर टिचून मारा करावा लागेल. चांगली चिक्कू मारवाडी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं आहे. तसं मात्र होताना दिसत नाहीये वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा या संघाच्या माध्यमातून. राईट राऊंड द विकेट सनी याचा हा चेंडू आणि आता मात्र जबरदस्त काम केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज झालाय बाद. पाणी वाहरती कुंडली कोका पाणी वाहर आला पाणी ना झाली रोपा. चला पाणी आता खायला आला मात्र बॅटर सुद्धा आलेला आहे. तर आपण जाऊया कॉमेंट्रीच्या बाजून थोडंसं वळतोय आणि पुन्हा एकदा हा पहिला विकेट गेल्याच्या नंतर धावसंख्या किती आहे तर साई 11 डोंगरीपाडा संघाची ती म्हणजे 5. विजय माळी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विजयाला आपल्या संघाला विजयी करण्यासाठी चांगल्या कामगिरीची अपेक्षा. मात्र गोलंदाजी या चेंडूवरती जबरदस्त झाली. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने हाताळला होता. परफेक्ट डिलिव्हरी हाताळतोय हा गोलंदाज. चांगला हाईटचा वापर करतोय. ज्या पद्धतीने चेंडू टाकायला हवेत फक्त एक स्क्वेअर मारा केलाय आणि ज्या पद्धतीने चेंडूला हाताळायला हवाय तोच चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5.
पुन्हा एकदा अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट इन क्रिकेट लाईफ असं म्हटलं गेलंय. मात्र सध्या त्याचाच जमाना आहे. मात्र गोलंदाज ठरलाय. सरस चेंडू झालाय डॉट. रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं होतं DMN लाईव्हच्या माध्यमातून. बघा चेंडू आणि बॅटचा संपर्कच झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक षटक समाप्त झालं. 1-5 अशी साई 11 डोंगरीपाडा संघाची धावसंख्या. और टूडीचे चला नव्यानं गोलंदाजी मार्कवरती रोहित गोवारी आलाय. रोहित याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आता 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहिलं 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जी धावांची गरज ती 22. 18 चेंडू 22 धावांची गरज रोहित गोवारी. क्या बात आहे, क्या बात आहे. भरपूर चांगली गोलंदाजी शरीरापासून लांब खेळवलं जात आहे. मात्र मी म्हणेन इथे परिवर्तन संसार का नियम आहे. परिवर्तन करावं लागेल. बघा गोलंदाजी कशाच्या पद्धतीने चेंडू टाकलाय. हा चेंडू थोडासा शरीरापासून लांब हाताळला गेला आणि महेश याने मार्क मात्र केला होता. नंतर विचार केला की कदाचित चेंडू वाईट असू शकतो. आता रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते वाढलंय. 6.76चं रिक्वायर्ड रन रेट झालंय आणि या ठिकाणी रोहित हा पहिल्या चेंडूवरती चांगली कामगिरी करतोय. 5 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडूने घेतलंय वळण. चेंडू चाललाय सिंगल साठी आणि इथे मात्र मिळणार आहे फक्त आणि फक्त 1 धाव. जर चेंडू हाताला लागला असता तर कदाचित या ठिकाणी धावसंख्येचा आकडा हा वाढला असता. मात्र पंच त्या ठिकाणी आहेत. पंचांनी दाखवायचं मला पुन्हा एकदा की किती धावा आहेत. तर एकच. ही 1 धाव ना. यस, थँक्यू. तर 1 धाव मिळाली. मात्र मी म्हणेन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत असताना सुद्धा इथे एकाच धावते समाधान मानावं लागतंय. बघा रिक्वायर्ड रन रेट वाढत चालले. 7.88ची सरासरी या ठिकाणी साई 11 डोंगरीपाडा संघाला. विजय माळी खेळण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा. राईट ऑन द विकेटचा मारा रोहित. हलक्या हाताने खेळायचं होतं चेंडूला. मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा शेवटी निर्णय घेतला आणि इथे फलंदाज फसला गेलाय. बाद झालाय विजय माळी. जबरदस्त कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. विजय याला आपण जर पाहिलं तर बघा कशा पद्धतीने तो खेळला. थोडासा पुढे गेला तर मागे आला. त्यानंतर शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच डिलिव्हरी करून घेतली आणि चेंडूला टायमिंग करू शकलेला नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ शतरक्षक होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं नक्की सुंदर असा झेल्ड प्ले. फलंदाज विजय माळी बाद झाल्याच्या नंतर प्रकाश माळी मैदानामध्ये आलाय. मात्र विजयने 3 चेंडू खेळला. एकही धाव त्याने बनवलेली नाहीये. हे आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू खर्च केले आहेत. म्हणजेच जसं म्हटलं जातं की खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा वो भी 12 आने का. प्रकाश शरीरापासून लांब जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लांब ठेवला होता. मात्र थोडासा पुढे गेला. शफल झाला आणि बघा ऑप्शनच्या बाहेर जाऊन आणि शेवटी शॉटला चेक करण्याचा प्रयत्न. खरा फलंदाजी मी म्हणेन साई 11 डोंगरीपाडा संघाची. याची गरज नाहीये. तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मैदानावरती. ऑन साईडला मोठा फटका पुन्हा एकदा. आता मात्र चूक झाली आहे. शतरक्षणाच्या माध्यमातून आलाय षटकार. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. थँक्यू. 13 चेंडू 15 धावांची गरज असेल. 13 चेंडू 15 धावांची गरज. प्रकाश याने आता मात्र इथे पूर्णपणे या प्रतिस्पर्धी संघाच्या खेमामध्ये ते वादळ माजवलंय. जस्ट आउटसाइड द बाउंड्री लाईन 6. काय जबरदस्त रिप्ले दाखवला गेलाय. ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. याचाच अर्थ ऑफ स्ट्राईक जी आहे ती थोडीशी कमजोर पाहायला मिळते. षटकाची झाली समाप्ती. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. ओडीजे हा शेवंतीच्या
थँक्यू डीजे. क्या बात आहे डिबियन, क्या बात आहे VTACA. जबरदस्त डिबियन लाईव्हच्या माध्यमातून बघा आलेख दाखवला गेलाय. ही जी लाल रेषा जी आहे ती लाल रेषा या डोंगरीपाडा संघाची आहे. ती बघा कशा खाली चाललंय. आणि आता रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं 15, याचाच अर्थ जर आपण बघितला तर रिक्वायर्ड रन रेट जे आहे 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. आणि टार्गेटचे एकूण मोठं नव्हतं, मात्र 7.50ची सरासरी आहे. ते थोडंसं खाली चाललंय कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर अंकुश आलाय नव्यानं. अंकुश पांढरा एक चांगला गोलंदाज आहे. याच्याकडनं अपेक्षा असतील या षटकामध्ये सामना कुणाच्या बाजूने जातोय किंवा मग सामना किती रोमहर्षक होतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. बघा कंपॅरिझन दाखवलं गेलं. इथे ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक आहे तिकडे. ओहो मिसफील्ड झाली. डोळ्याची पापणी लवती न लावती लगेच दुसऱ्या धावेसाठी निघाले होते आणि तिसरी धाव. या 3 धावा पूर्ण झाल्यात. अशा जर धावा तुम्ही दिल्या डोंगरीपाडा संघाला तर डोंगरीपाडा संघ सहज सामना घेऊन जाईल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे आणि चूक झाली लगेच प्रतिस्पर्धी संघाने आपण जर पाहिलं तर 3 धावांचा हा एक चांगला प्रयत्न केला आणि तो यशस्वी केला. 11 चेंडू आता 12 धावांची गरज. मॅच संपलेला नाही अजून सुद्धा. मॅच अजून सुद्धा बाकी आहे कारण डोंगरीपाडा विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ बॅक टू द बॉलर. चूक झाले गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे संधी होती बघा कशा पद्धतीने संधी होती ते आपण पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून पाहूया की बॅक टू द बॉलर खेळला होता. वेगाने चेंडू आला. मिली सेकंडमध्ये स्वतःला चेंडूच्या लाईनमध्ये आणायचं होतं, मात्र अंकुश पांढरा याने केले चूक. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन चुकीला माफी नाहीये. अंकुश याच्यासाठी संधी होती. संधी मात्र सांगून येत नसते मित्रांनो. संधी अचानक येत असते आणि तेच घडतंय. 10 चेंडू 11 धावांची गरज. धावसंख्या आहे ती 16. हो 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 काय घडतंय. अपील केली होती. अपीलच्या नादामध्ये थोडासा विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतोय की थोडासा दुर्लक्षित केलं चेंडूला. आणि दरम्यान 1 धाव ही बॅटला लागून आलेली आहे. 9 चेंडू 10 धावा. मॅच अजून बाकी आहे. मॅच संपलेला नाहीये. साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा विरुद्ध साई इलेव्हन डोंगरीपाडा असा मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा मागील जे चेंडू आहेत त्या चेंडूचा 15 चेंडूंचा विवरण सुद्धा डिबेंट लाईव्हने दाखवलाय. क्या बात आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे, मात्र शतरक्षकाने मदत केली वाटते षटकार पाठवण्यासाठी. आलाय षटकार. 6 धावा. बघा कशा पद्धतीनं पुल केला होता चेंडूला. ऑफस्टम्पच्या बाहेरून खेचलं होतं. तिथे शतरक्षक होता. शतरक्षकाच्या बघा हातामध्ये चेंडू पडलाय. हे आपल्याला डिबेंच्या लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं जाईल आणि थोडासा नक्कीच मदत केली. त्यानंतरचा पुढचा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं चाललाय. नाही, चेंडू गेलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. चौकार. यस, विजय चौकार. सामना जिंकलाय तो म्हणजे साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाने. खूप खूप अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण येईल हे आपल्याला नक्कीच दर्शवलं जाईल. दरम्यान हा फटका बघा. लोअर फुट पद्धतीचा चेंडू होता. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं. रोहित शर्माच्या स्टाईलनं हा चेंडू खेळला होता. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय तर चौकार आलेला आहे. प्रकाश माळी मॅन ऑफ द मॅच. प्रकाश माळी जबरदस्त फलंदाजी आपण पाहू शकता साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाचा. प्रकाश याने चांगली फलंदाजी दर्शवलेली आहे. चला आपण जाऊया त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या बाजूने. मात्र थोडासा वेळ आपल्याकडे आहे आणि हॅलो, चला दोन्ही विजयी संघाचे संघनायक. चला दोन्ही आमचे पंच जे आहेत ते पंचांनी या ठिकाणी यायचं आहे. दर्शन डबका आणि प्रदीप लोखंडे एकच. ओके, थँक्यू.